नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती पेंडसे. आज मला तुमच्यासोबत एक छान आणि मस्त असा अनुभव शेअर करायचा आहे. हेच रिअलाइज झालं की जे दुःख असतं ते दुःखाचं मूळ कारण जे असतं ते नष्ट करा. आणि मला हेच सांगायचं आहे की आपण थोडासा वेळ काढून सगळ्यांनी जर हे मेडिटेशन केलं. जय भीम, जय शिवराय. मी कीर्ती पेंडसे. आज मला तुमच्यासोबत एक छान आणि मस्त असा अनुभव शेअर करायचा आहे, त्यामुळे मी आज इथे आले आहे. तर मित्रांनो, मी नुकतीच 10 दिवसाचं शिबिर अटेंड करून आलेले आहे. धम्मगिरी विपश्यना इगतपुरी येथे 10 दिवसाचं शिबिर होतं. विदाऊट मोबाईल आपल्याला तिथे राहायचं होतं. तिथल्या घडामोडी, तिथले अनुभव, तिथल्या बऱ्याच काही गोष्टी, तिथे झालेला साक्षात्कार म्हणता येईल, म्हणजे शांत काम आणि बऱ्याच काही गोष्टी मी खूप छान पद्धतीने अनुभवल्या आहेत आणि त्याच मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मी छोटे 10व्या दिवशी आम्हाला जेव्हा मोबाईल भेटला त्या दिवशी छोटे व्हिडिओ तिथे काढले आहेत. ते नक्कीच तुमच्यासोबत मी ह्या व्हिडिओद्वारे शेअर करत आहे. तसंच पुढे मी एक दाखवून तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने आम्ही 10 दिवस काढले. चला तर बघूया. तर मी इथे इगतपुरी स्टेशनला उतरलेले आहे. विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी. नमस्कार, हॅलो फ्रेंड्स. आता आम्ही आलो आहोत धम्मगिरी विपश्यने पाणी फॉर 10 डेज. आता मी पुढे जसे जाणार तसं तुम्हाला एक वे दाखवणार. फॉर 10 डेज वी हॅव टू स्विच ऑफ मोबाईल. सो इतकंच बघू शकतो आपण. मस्त आहे. दिस इज द विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी. मी अँड माय पॉप्स. खूप भारी आहे सिनरी. बघूनच असं वाटतंय 10 दिवस मी इथे नक्कीच काढेल. आता पप्पा इथे एंट्री करतात. एंट्री करायची ना. आता आम्ही इथे एंट्री गेटला एंट्री केलेली आहे. गोईंग इनसाइड नाव. मेन गेटच्या आतमध्ये आल्याच्या नंतर हे धम्मगिरी हे दुसरे गेट आहे. इथून आतमध्ये आमचा प्रवास सुरू होणार होता. त्यानंतर ह्या सगळ्या पर्वतरांगा, अतिशय शांत असं ठिकाण बघून मला खूप एक्सायटेड होत होतं की मी इथे राहील ना नक्की. थोडी आधी भीती पण वाटली, बट आपण एक माइंडसेट केलेला असतो की यार मला करायचंच आहे, एनी हाव करायचं आहे, मला शांत व्हायचं आहे. जे पण ऐकलं होतं त्यापेक्षा खूप छान पद्धतीने मला अनुभव भेटला की खरंच माझा माइंडसेट झाला, शांत झाले. आणि महत्त्वाचं इथे कोणत्याही एका जाती धर्माचे लोक येत नाही. कुठून आलेले, अरे फॉरेनवरून लोक इथे मेडिटेशनसाठी येतात. कोणतीही पर्टिक्युलर एक जात नाही, सगळ्या संप्रदायाचे लोक इथे येतात आणि अतिशय छान पद्धतीने इथे विद्या शिकवली जाते आपल्याला. आणि मला हेच सांगायचं आहे की आपण थोडासा वेळ काढून सगळ्यांनी जर हे मेडिटेशन केलं तर आपल्या लाईफमध्ये आपण खरंच खूप सुखी होतो, अतिशय शांत होतो. आणि फायनली आम्ही मेन गेटपासून आतमध्ये आलो. त्यानंतर आम्हाला तिथे राहायचं होतं 10 दिवस. मग ही एक कळी दिसली, त्याचाही छोटासा व्हिडिओ घेतला आणि आमचा प्रवास इथे मी सुरू केला. त्यानंतर तुम्ही बघू शकताय किती सुंदर प्लेस आहे, किती शांत अशी प्लेस आहे. आणि तेव्हाच मी ठरवलेलं आहे की काही होऊ दे, किती त्रास होऊ दे, मला इथे 10 दिवस एनी हाव काढायचे आहे. मी तिथे बघितलं ना 10 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये बरेच लोक असे म्हणजे विदाऊट मोबाईल राहायचं आहे, 1 टाईम जेवण वगैरे. तर काही लोक बरेच सोडून गेले. तेव्हा एक दिवस असं मनात आलं पण नाही. नंतर विचार केला कीर्ती, यू हॅव टू चेंज नाव. तुला आता चेंज व्हायचं आहे. आणि फायनली डू इट. मी खूप छान पद्धतीने विपश्यना शिबिर केली. हे राईट साईडला घंटाघर होतं. सकाळी 4 वाजता ही घंटा वाजायची आणि आम्हाला तेव्हा एनीहाव उठायचं होतं, कारण की 4:30 वाजता आमची विपश्यना शिबिर स्टार्ट व्हायची. आणि त्यानंतर आम्ही सगळ्या ह्या विद्या शिकलो आणि मग त्यानंतर आमचा दिवस सुरू व्हायचा. इथून पुढे थोडं आतमधल्या साईडला माझा रूम होता. तिथे आम्हाला सगळ्यांना इंडिव्हिज्युअली अशी रूम दिलेले छान मस्त. आणि मग आमचा प्रवास पहिल्या दिवशी जो मोबाईल आम्ही जप्त केला त्यानंतर जो सुरू झाला तो डायरेक्ट 10व्या दिवशी मला मोबाईल हातात मिळाल्यावर हे सगळे क्षण मी छोटे माझ्या मोबाईलमध्ये टिपून घेतले. अतिशय छान असं. म्हणजे मॉर्निंग 4ला जेव्हा आम्ही उठतोय त्याच्यानंतर 4:30 वाजता तुम्हाला विपश्यनेला बसायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे ते 6:30 पर्यंत. मग तिथे तुम्हाला 6:30 वाजता नाश्ता दिला जाणार. नाश्ता दिल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत नाश्ता होणार. 7च्या नंतर मग 8 वाजेपर्यंत 1 तास तुम्हाला ब्रेक होता.
त्यानंतर परत 8 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत परत तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. हे आमच्या गुरुजींचं घर होतं, रेसिडेन्स गोयंका गुरुजी. किती छान असं वातावरण आहे. आणि मागच्या साईडनं आमचं पॅगोडा होता, तिथेच आम्ही विपश्यना करायचो. लिटरली 8 वाजेपासून 11:30 वाजे, 11:30 नंतर 12 वाजेपर्यंत आम्हाला जेवण असायचं. इथे एकच टाइम जेवण असायचं. साधिकासारखं आयुष्य आपल्याला जगायचं होतं. 11:30 ते 12 जेवण झाल्याच्या नंतर 1 तास आराम, त्यानंतर परत 1 ते 5 लिटरली आम्हाला मेडिटेशन. स्टार्टिंगला खूप कंटाळा यायचा की कंटिन्यू बसायचं आपल्याला, मेडिटेशनला हालायचं नाही, काय नाही. संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला परत चहा मिळेल, 1 तास आराम 5 ते 6, त्यानंतर परत 6 ते 9 मेडिटेशन, आणि 9ला मग तुम्हाला झोपायचं आहे का तर सकाळी 4ला परत उठायचं आहे. ह्या आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यात कमी वयाच्या भिकुणी होत्या. कमीत कमी 14-15 वय असेल, म्हणून मला त्यांचा व्हिडिओ घ्यावासा वाटला. त्यांना बघून असं वाटत होतं की यार मी पण घरदार सोडून येऊ का इकडे राहायला कायम. त्यानंतर बऱ्याच अशा फॉरेनर्स भेटल्या. मग इथं फोटो काढ, तिथे फोटो काढ, मजा मस्ती. मोबाईल हातात भेटला शेवटच्या दिवशी, मग थोडीशी मस्ती, फोटोज, सगळे गप्पा टप्पा. आजी आता कागे निकल गई. ओके आजी काय चाललं, कुठे चला फोटो बिटो काढायचंय का? अरे इधर से ये व्यू के लिए मैं बोल रही थी फोटो निकालने. तुम लोग आगे उधर क्या जा रहे हो? व्यू दाखव. फायनली फोटो झाल्याच्या नंतर आम्हाला घरी जायचं होतं. आणि घरी जाता जाता मला हा एकच अनुभव खूप छान प्रकारे तुम्हाला सांगावाचा वाटतोय की आपण आयुष्यभर हा माझा तो माझा करत असतो, आणि आपण ज्याला माझा करत असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी असतो. तर ह्या मेडिटेशनद्वारे आपण हे शिकतो, ही विद्या संपादन करतो की माझं असं काहीच नसतं, आपण फक्त आपल्यावर प्रेम करावं. माझं करतो आणि आपण व्याकुळ होतो. आणि गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, तिथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जे आम्ही विद्या प्राप्त केली, ज्या गोष्टीचं मेडिटेशन केलं, त्यामुळे हेच रिअलाईज झालं की जे दुःख असतं ते दुःखाचं मूळ कारण जे असतं ते नष्ट करा, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हॅपी राहाल. आणि फायनली हे जेव्हा रिअलाईज झालं तेव्हा मला शेवटच्या दिवशी खूप रडायला आलं की यार मी इतके दिवस का फ्रस्ट्रेशनमध्ये होते. आणि हे मला सगळं समजलं. तिथून मी निघाले आणि लिटरली राईट नाव व्हेरी काम अँड क्वाईट पर्सन. मला काहीच टेन्शन नाही. असं वाटतं की यार आय एम व्हेरी हॅपी, आणि याच्या पुढे मी आता फक्त हॅपी राहणार, त्या मार्गाने चालणार. आणि तिथून फायनली मी मुंबईला जायला निघाले. 10 दिवस विदाऊट मोबाईल काढला. एक टास्कच होता तो माझ्यासाठी. आणि फायनली माझा हा टास्क कंप्लीट झाला आहे. आणि जाता जाता मी खूप सारे फोटोज काढले घरी येताना, नंतर मुंबईला पोचले. तर सगळ्यांना माझा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. जय भीम, नमो बुद्धाय.